वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. आज आपण पाहणार आहोत सुरणाचे काप. त्यासाठी हे 2 सुरणाचे काप मी घेतलेले आहेत आणि त्याची आता साल जी आहे ती आपण छान काढून घेऊया, व्यवस्थित काढून घेऊया. हे असे आपण छान त्याचं वरचं साल जे आहे ते काढून घेऊया. दोन्ही ह्याचं असं काढून घेतलेलं आहे मी. आता ह्याचे आपण बारीक काप करूया. तुम्हाला हवे तशा साईजचे तुम्ही करू शकता, पण बारीक केले तर कसे ते शिजायला थोडे लवकर होतात शिजून. आणि जसं कंदवर्गीय भाज्यांमध्ये सुरणाची भाजी अगदी छान सर्वश्रेष्ठ मानली जाते, कोकणात अगदी सहज मिळते ती. पण ही भाजी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की घशाला खवखवते. भाजी करताना यामुळे थोडीशी काळजी घ्यावी लागते याची. अशा प्रकारे आता आपण हे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. आता ह्याला ना आपण पाण्यामध्ये उकळत ठेवूया शिजण्यासाठी. त्यासाठी हे पाणी घेतलेलं आहे मी, उकळत ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण आता थोडंसं मीठ टाकूया आणि थोडं कोकम टाकूया. हे कोकम आहे कसं आहे ना, या भाजीच्या मुळाशी कॅल्शियम ऑक्सिलेट असल्यामुळे भाजीचा डायरेक्ट उपयोग जर आपण केला ना असा, तर ती घशाजवळ खाज सुटते. तर अशावेळी काही लोक चिंचेचा रस लावतात किंवा कोकम त्याच्यासाठी उत्तम आहे. तर मी म्हणून ह्या पाण्यामध्ये कोकम टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ, जसं मी आधी सांगितलं. हे टाकून आपण ही भाजी ह्याच्यामध्ये छान उकळून घेऊया, गरम करून घेऊया. खूप छान रेसिपी आहे ही, अगदी लवकर आणि सहज होते आणि खायला तर एवढी छान लागते. हे कुरकुरीत केल्याच्या नंतर सगळ्यांना खूप 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 आवडेल. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आता हे सगळे काप मी टाकलेले आहेत. आता ह्याला आपण उकळ येऊन देऊया भाजीला जरा. तोपर्यंत आपण ह्याचा मसाला करून घेऊया. हे आहे आलं लसूण पेस्ट, हळद, लाल मिरची पावडर आहे ही, जिरे पावडर, धने पावडर आणि माझा घरगुती मसाला. मी घरगुती मसाला खूप कमी घेतला आहे. तुम्हा सगळ्यांना आता ठाऊकच असेल की तो खूपच तिखट आहे, त्यामुळे मी अगदी कमी घेते. तुम्हीही तुमच्या आवडीप्रमाणे, तुमच्या तिखट गोडप्रमाणे ते करू शकता. हे आपण चेक करतो आहे की शिजलेलं आहे की नाही. तुम्हाला जर वाटलं की अजून शिजलेलं नाही आहे, तुम्ही अजून थोडा वेळ त्याला उकळत ठेवू शकता. डिपेंड्स तुम्ही त्या कापा आहेत त्या किती जाड केलेल्या आहेत. आता हे ऑलमोस्ट शिजलेलं आहे आणि मी गॅस बंद केला आहे. त्याला आपण जरा गार होऊन देऊया. हे मी आता त्याला चाळून घेतलेलं आहे सगळं पाणी काढण्यासाठी, आणि ह्यातले कोकम आहेत ना, हे मी बाजूला करते आहे. आता असं केलं आहे ना, तर मग आता ह्याला चिंचेचं पाणी किंवा लावायची गरज नाही आहे आणि आता हे घशाला नाही खवखवणार. पण कोकम जे आहे ते एकदमच जास्त नाही टाकायचे आहेत आपल्याला. अगदी 2-3 कोकम इनफ आहेत. हे आता सगळे काढून घेतलेले आहेत कोकम मी. आता ही जी पेस्ट केलेली होती मगाशी, जे दाखवलेली तुम्हाला मसाले, ते सगळे मी एकत्र केलेत आणि आता ह्याला आपण छानपैकी लावून घेऊया.
एकजीव करून घेऊया. सगळ्या पीसेसला लागेल असं लावूया आपण त्याला. हे आता छान सगळ्या पीसेसला लागलेलं आहे मसाला. आता हे मी रवा आणि तांदळाचं पीठ एकत्र केलेलं आहे. मी पीसेस जास्त केले तर तुम्ही त्या हिशोबाने तुमचे जेवढे पीस झालेले असतील त्या हिशोबाने तुम्ही हे बनवू शकता, त्याचं प्रमाण घेऊ शकता. ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते मी, कारण मी आधी पण जे सुरण उकळवताना मी ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं त्याच्यामध्ये. त्यामुळे आता पण मी फक्त थोडंसं मीठ त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि हा मसाला टाकलेला आहे. हे सगळं आपण छान मिक्स करूया. आता मी एक पॅन घेतला आहे आणि मंद आचेवर आपण हे जे काप होते ज्याला आपण मसाला लावून ठेवलेला होता तो ह्या रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये छान डीप करून आपण तव्यावर ठेवूया. ह्याच्यासाठी आपण गॅस बारीकच ठेवायचा आहे. हे मंद आचेवरच करायचे आहेत आपल्याला. अगदी छान कुरकुरीत होतात हे काप आणि खायला तर एवढे झक्कास लागतात, काय सांगू तुम्हाला. हे बघा, हे काप तयार झालेत.